मित्र हो, नमस्कार. एनिथिंग इज पॉसिबल या आमच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. या चॅनलचा उद्देश आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग यासारख्या गोष्टी आपल्या मराठी लोकांना साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आणि मातृभाषेमध्ये शिकता याव्या. सो आज एक नवीन सब्जेक्ट घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत. मित्र हो, एक काळ असा होता सुमारे 30-40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, की ज्यावेळी लोक पगारापेक्षाही जॉब सिक्युरिटी किंवा स्टॅबिलिटीला जास्त महत्त्व देत असत. म्हणजे काय? तर एखाद्या कंपनीमध्ये जॉब पकडायचा, नोकरी पकडायची आणि संपूर्ण आयुष्य रिटायर्ड होईपर्यंत 60-65व्या वर्षी रिटायर होईपर्यंत तिथेच नोकरी करायची. कधी-कधी तर 3-3 पिढ्या एकाच कंपनीमध्ये सर्व्ह केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल कापडाची गिरणी असेल, फॉर एक्झाम्पल घड्याळ बनवणारी कंपनी असेल, एखादं ऑफिस असेल आणि मग वडील तिथे नोकरी करायचे. कालांतराने त्यांचा मुलगा तो उच्च शिक्षित असायचा, त्याच कंपनीमध्ये नोकरीला लागायचा आणि तो वडिलांचा बॉस असायचा. वडील शेवटची 2 वर्ष नोकरीच्या अभिमानाने आपल्या मुलाच्या हाताखाली काम करायचे आणि मग आणखीन एक पिढी तिथे काम करायची. अशा प्रकारे लोक एकाच कंपनीमध्ये सेवा करण्यामध्ये धन्यता मानायचे. त्यावेळी कंपन्या सुद्धा आपल्या एम्प्लॉईची आणि त्यांच्या परिवाराची स्वतःच्या फॅमिलीप्रमाणे काळजी घेत असतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचा फायदा कमी झाला किंवा थोडंसं नुकसान व्हायला लागले तर लगेच कामगार कपात केली जायची नाही, का तर हा आपला परिवार आहे आणि हे सगळे लोक आणि त्यांचे कुटुंबीय आपल्यावरती डिपेंडंट आहेत. ही भावना कंपन्यांमध्ये सुद्धा होती. पण आता तो काळ गेला. म्हणतात ना, परिवर्तन ही संसार का नियम आहे, त्याप्रमाणे आता परिस्थिती झपाट्याने बदलत चाललेली आहे. आणि सध्याचा काळ असा आहे की जॉब सिक्युरिटीपेक्षा सुद्धा आपल्याला सॅलरी, आपल्याला पर्क्स, आपल्याला फॅसिलिटीज चांगल्यात चांगले कसे मिळतील याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. तरुण मुलं 6 महिने वर्षभरामध्ये पटकन दुसरी नोकरी मिळाली की पहिल्या नोकरीला रामराम करतात, लाथ मारतात आणि दुसरी नोकरी जॉइन करतात. मिडल मॅनेजमेंटचे लोक सुद्धा आजकाल असं सांगतात की 2-3 वर्षांनी यू शुड चेंज द जॉब, यू शुड हॅव अ चेंज. त्यामुळे काय होतं, पगार वाढतो, फॅसिलिटीज वाढतात, मोठा हुद्दा मिळतो. आणि त्यामुळे ह्या प्रकारचं एक कल्चर आता निर्माण झालेलं आहे, की फक्त तुमचा फायदा पहा. एखादा माणूस एखाद्या कंपनीमध्ये 10, 12, 15 वर्ष काम करत असेल, तर त्याला विचारलं जातं, की "बाबा रे, याचा अर्थ काय? तुझी कंपनी खूप चांगली आहे का तुला दुसरा पर्याय नाही?" तर दीर्घकाळ एका कंपनीमध्ये काम करणं ही सध्या अस्ताला चाललेली संकल्पना आहे. आता याचा दुसरा परिणाम काय होतो पहा, कंपन्या सुद्धा आपल्या फायद्याकडे लक्ष देतात. त्यांना आता बॉन्डिंग, लॉयल्टी या गोष्टीशी काही देणं-घेणं नाही. आपला फायदा जोवर समोरचा कर्मचारी आपला फायदा करून देतो आहे, तोवर त्याला आपण पगार द्यायचा, तोवर त्याला पोसायचं. ज्या क्षणी त्याची उपयोगिता कमी होईल किंवा आपल्याला वाटेल आपली कंपनी फायदा करत नाहीये, त्या क्षणी त्याला ले ऑफ देऊन टाकायचा, त्याला नोकरीवरून काढून टाकायचं. आणि त्यामुळे अचानक नोकरी गेली ही आजकाल एक मोठी समस्या झालेली आहे. येस. अनेक वेळेला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये लोक आम्हाला फोन करतात आणि सांगतात, की "सर, अचानक माझ्या कंपनीने मला ले ऑफ दिलेला आहे. अचानक मला गोल्डन शेक हँड केलेला आहे. नाऊ व्हॉट टू डू?" आणि बऱ्याच वेळेला असं असतं, की एक नोकरी चालू असताना दुसरी नोकरी मिळवणं सोपं जातं. त्यावेळी तुम्ही अधिक पगार डिमांड करू शकता, अधिक फॅसिलिटीज, अधिक पर्क्स डिमांड करू शकता. पण अचानक नोकरी गेली आणि 2-3 महिने जर तुम्हाला घरात बसावं लागलं, तर मार्केटमधली तुमची डिमांड कमी होते. तुम्ही जास्त पगार डिमांड करू शकत नाही, फॅसिलिटीज डिमांड करू शकत नाही आणि त्यामुळे पर्यायाने कमी पगाराच्या नोकऱ्या तुमच्याकडे तुम्हाला ऑफर होतात. आणि त्यामुळे नोकरी गेली की लोकांपुढे नेहमी एक प्रश्नचिन्ह असतं. यामुळे एक प्रकारची निराशा येऊ शकते आणि अशा वेळी लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपल्याकडे असणारं अत्यंत सोपं आणि अत्यंत पॉवरफुल टेक्निक आहे. अत्यंत पॉवरफुल साधन आहे. लक्षात असू दे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या जीवनाच्या कुठल्याही प्रॉब्लेमला आपण ॲप्लाय करू शकतो. अनेक लोकांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून या प्रॉब्लेममधून मार्ग काढलेला आहे. त्यांना उत्तम-उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत. पहिली कंपनी सुटून 2-3 महिने, 4 महिने घरात बसल्यानंतर सुद्धा त्यांना चांगले जॉब आणि उच्च पगाराची जॉब ऑफर झालेले आहेत. पण त्यासाठी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन अत्यंत चांगल्या पद्धतीने या काळामध्ये यूज करायला हवा. सो ह्यासाठी आपण काय-काय केलं पाहिजे, आता थोडंसं आपण बघूया. अशी वेळ कोणावरही येऊ नको दे, की अचानक जॉब गेला. पण ही सध्याची परिस्थिती आहे. हे सध्याचं वास्तव आहे. त्यामुळे याचा स्वीकार करूया. जीवन आहे, अप्स एंड डाउन चालू राहणार. एखाद्या वेळेला अशी फेज आपल्या वाट्याला येऊ शकते. अशा वेळी यातून मार्ग कसा काढायचा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा प्रॅक्टिस करायचा हे आता आपण स्टेप बाय स्टेप शिकूया. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा. काय माहिती कोणाला या ज्ञानाची आवश्यकता असेल, कोणाच्या जीवनामध्ये निराशेचा अंधार असेल, तर त्यांना आशेचा एक किरण या
व्हिडिओच्या रूपाने मिळेल. सो नाव लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिली गोष्ट, अशी एखादी सिच्युएशन आपल्या समोर आली तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड. कृतज्ञता प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. या क्षणी तुमच्याकडे जे जे आहे, नोकरी गेली इट्स ओके, पण या क्षणी तुमच्याकडे जे जे आहे, तुमच्या जवळ एक सुंदर फॅमिली आहे, आई वडील असतील किंवा पत्नी असतील, मुलं असतील, राहायला एक घर आहे, 2 वेळचं भोजन आहे, जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ व्हायला सुरुवात करा. जेव्हा जेव्हा तुम्ही कृतज्ञतेकडे आपलं लक्ष वळवता आणि कृतज्ञ व्हायला लागता, तुमच्या भोवती एक सकारात्मक आभा मंडल, ऑरा म्हणतात, सकारात्मक ऑरा, पॉझिटिव्ह ऑरा तयार व्हायला सुरुवात होतो, जो तुमच्याकडे सुंदर ऑपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करायला लागतो. सो पहिला पॉइंट, स्टॉप कंप्लेनिंग, क्रिबिंग और ग्रम्बलिंग. तक्रार करणं, रडगाणं गाणं हे एकदम बंद करा, अजिबात करू नका. मला माहिती आहे जॉब गेल्यानंतर असं मनात येणं स्वाभाविक आहे, पण तुम्ही निराशेमध्ये राहिलात तर तशाच घटना तुमच्या भोवती घडायला लागतील. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे? लाईक्स अट्रॅक्ट्स लाईक्स. आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे विचार, ज्या प्रकारचे भावना आहेत, तशाच घटना, तसेच लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे पहिला पॉइंट आहे की कृतज्ञतेचा अभ्यास करा, कृतज्ञतेचा सराव करा. ज्या ज्या सुंदर गोष्टी दिसतात त्याबद्दल कृतज्ञ राहा. येस. सेकंड पॉइंट, नेक्स्ट पॉइंट, जॉब गेला ठीक आहे, नवीन जॉब पाहिजे ठीक आहे. अहो पण कसला जॉब पाहिजे? तुमचा हुद्दा, तुमचं डेझिग्नेशन काय असायला हवं, तुमचा पगार किती असायला हवा, तुमचे बॉस कसे असायला हवेत, जॉब प्रोफाईल कशा प्रकारची असायला हवी, तुम्हाला काय काय जबाबदाऱ्या, काय काय अधिकार असायला हवेत. येस. ह्या सगळ्या गोष्टी, कंपनी घरापासून जवळ हवी की लांब हवी, ऑफकोर्स जवळच हवी, पण किती जवळ हवी, कामाचे तास कसे हवेत, ह्या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी आपल्या मनामध्ये निर्माण करा. येस. ज्याला म्हणतात गोल, आपला गोल व्यवस्थित करा. आपण जर गावाला जाणार असलो तर पहिली गोष्ट आपण डिसाईड करतो की कुठल्या गावाला जायचं. त्यानंतर सगळ्या गोष्टी येतात, ट्रेननी जायचं, प्लेननी जायचं की बसनी, कधी जायचं, किती दिवस जायचं, ह्या सगळ्या गोष्टी नंतर. पहिली गोष्ट असते कुठल्या गावाला. त्याप्रमाणे तुम्हाला जॉब हवा असेल तर जॉबची प्रोफाईल अगदी क्लॅरिटी आपल्या मनामध्ये ठेवा. मला या प्रकारचा जॉब हवा, मिडल मॅनेजमेंट हवी, टॉप मॅनेजमेंट हवी, लोअर मॅनेज, जे काय तुम्हाला हवे ते, पगार किती हवा, पहिल्यांदा स्वतःला क्लिअर करा. आपलं ऑफिस कुठे असावं, किती लांब असावं, शनिवार रविवार सुट्टी असावी का रविवारी सुट्टी असावी, जे काही तुम्हाला वाटतंय ते सगळं तुम्ही अगदी स्वतःला क्लॅरिटी द्या की नवीन जॉब कशा प्रकारचा असायला हवा. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे की आपले विचार कायम सकारात्मक ठेवा. जीवनामध्ये कितीही प्रॉब्लेम आलेले असू देत, आपल्या लाईफकडे मागे वळून पहा. काही ना काही चांगल्या गोष्टी, काही ना काही सक्सेसफुल गोष्टी आपण केलेल्याच आहेत. आपण जीवनामध्ये अनेक वेळेला सक्सेसफुल झालेलो आहे, त्याचं स्मरण करा आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. आपले विचार, आपला दृष्टिकोन एकदम सशक्त, निरोगी आणि सकारात्मक ठेवा. आजपर्यंत आपलं लाईफ मजेत चालू आहे, त्याप्रमाणे इथून पुढचं लाईफ सुद्धा मजेत जाणार आहे. प्रॉब्लेम येतात जातात. इट इज अ फेज, इट कम्स. मी छोटंसं उदाहरण देतो की 6 महिन्यापूर्वी वर्ल्ड कप क्रिकेटची फायनल मॅच झाली होती, आपण हारलो होतो, सगळा देश रडला होता, मलाही वाईट वाटलं होतं बिकॉज आय एम एन इंडियन. 6 महिन्यानंतर 4 दिवसापूर्वी आपल्या बहादरांनी वर्ल्ड कप जिंकला, आपण सगळे आनंदित झालो. वाय? बिकॉज दे बिलिव्ड इन पॉझिटिव्हिटी. येस, इट इज पॉसिबल. त्यामुळे तुम्ही एक मनाविरुद्ध गोष्ट घडली तरीही जीवनामध्ये असंख्य गोष्टी मनासारख्या झालेल्या आहेत, त्याचं स्मरण करा आणि आपले विचार अत्यंत पॉझिटिव्ह, अत्यंत सकारात्मक ठेवा. पुढचा पॉइंट आहे, आपली स्किल्स जी आहेत त्याच्यामध्ये काही ना काही वृद्धी करत राहा. मे बी आता जॉब नाही आहे, पण हा वेळ उपलब्ध आहे ना, याच्यामध्ये काहीतरी स्वतःमध्ये सुधारणा करा. एखादा कम्प्युटर कोर्स करा, काहीतरी छान छान पुस्तकं वाचा जी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतील, काहीतरी नवीन कोर्स करा ज्यामुळे तुमच्या कौशल्यामध्ये, तुमच्या मानसिकतेमध्ये चांगला बदल घडेल आणि यू विल बी अ बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. तुम्ही जेव्हा नवीन कंपनीमध्ये जाल तेव्हा जुन्या कंपनीपेक्षा तुमच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा ॲडेड स्किल असेल जे त्या कंपनीला उपयोगी पडेल. तुम्हाला कल्पना आहे तुमच्या जॉबमध्ये काय काय गोष्टी आवश्यक असतात, त्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करा. थोडं ना थोडं आपलं स्किल अपग्रेड करा. त्यामुळे काय होईल, 2 गोष्टी होतील. नंबर 1, तुमचं स्किल तर अपग्रेड होत जाईलच, पण तुमचं माइंड चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व राहील. त्यानंतर पुढचा फॅक्टर आहे, ॲफर्मेशन्स करत राहा. आता जो आपण जॉब ठरवला, ज्या प्रकारचा जॉब असायला हवा असा ठरवला, हा जॉब मला मिळालेला आहे अशा प्रकारची विधान करा. मिळायला हवा नाही, थिंकिंग ऑफ नाही, थिंकिंग फ्रॉम. मला हा जॉब मिळालेला आहे,
माझी कंपनी छान आहे, माझे बॉस प्रेमळ आहेत, माझे सहकारी कोऑपरेटिव्ह आहेत, मला माझी कंपनी मनापासून आवडते, या प्रकारची सकारात्मक वाक्य तयार करा आणि रोज 2 वेळा 3 वेळा वेळ आहे तर त्याचा सदुपयोग करा. ही वाक्य अत्यंत ऊर्जायुक्त वातावरणामध्ये रीड करा. ॲफर्मेशन्स कशी बनवायची याचं तुम्हाला शास्त्रोक्त ट्रेनिंग पाहिजे असेल तर आमचं फ्री लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्कशॉप असतं, त्याला अवश्य जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिलेली आहे. येस, पण ही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स जमत असतील तर काही ना काही ॲफर्मेशन्स आता तयार करा. हा व्हिडिओ संपल्या ॲफर्मेशन्स तयार करा आणि ती ॲफर्मेशन दिवसातून 2 वेळा 3 वेळा उच्चारण करा. त्यामुळे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक्झॅक्ट समजत जाईल की या क्षणी माझं लाईफ असं आहे आणि तशा प्रकारच्या घटना तुमच्या जीवनामध्ये मॅनिफेस्ट व्हायला लागतील. याचाच पुढचा भाग आहे व्हिज्युअलाइज करा. आता हे बोलणं जसं महत्वाचं आहे तसं डोळे मिटून व्हिज्युअलाइज करा की तुम्ही एका सुंदर कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेलेला आहात, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, हातामध्ये तुमच्या अपॉइंटमेंट लेटर पडलेला आहे, त्यावर छानसा तुम्हाला हवा तो पगार तिथे दिसतो आहे, पगाराचा आकडा दिसतो आहे, 30,000 40,000 1,00,000 जो काय आहे तो, आणि तुम्ही कंपनीमध्ये जायला चालू केलेला आहात, उत्साहाने जाता आहात, वातावरण चांगलं आहे, तुम्हाला काम आवडतं आहे, तुम्ही टार्गेट अचीव्ह करता आहात, महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो आहे, तुमचं घरगुती लाईफ मस्त मजेत चाललं आहे, असं रोज 2दा 3दा व्हिज्युअलाइज करायला लागा. ॲज इफ इट इज हॅपनिंग नाऊ. होणार असं नाही, ऑलरेडी माझं लाईफ असं चालू आहे, असं घडतं आहे माझ्या लाईफमध्ये, असं अशा गोष्टी व्हिज्युअलाइज करायला लागा. पुढचा पॉइंट आहे, नेहमी 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 सकारात्मक लोकांच्या सानिध्यामध्ये राहा. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स अँड लँग्वेज ही स्पीक्स. माणूस हा त्याच्या अवतीभोवतीचे लोक कसे आहेत त्यावरून ओळखावा. आपल्या अवतीभोवती ज्या प्रकारचे लोक असतील त्यांचा नकळत परिणाम आपल्यावरती होतच जातो. तुम्ही कितीही पॉझिटिव्ह असा, तुमच्या अवतीभोवतीचे लोक जर नकारात्मक असतील, तक्रारखोर असतील, सदैव नकारात्मक विचार बुडालेले असतील विचारात, तर हळू ना हळू तुमच्या विचारांमध्ये सुद्धा ती नकारात्मकता प्रतिबिंबित व्हायला लागते. तुमच्या भाषेमध्ये सुद्धा तो नकार यायला लागतो. ते डिनायल तुमच्या वागणुकीमध्ये सुद्धा दिसायला लागतं. त्यामुळे ऑलवेज बी सराउंडेड बाय पॉझिटिव्ह पीपल. कमी असू देत पण चांगले मित्र असू देत, असे ज्यांना ध्येयासक्ती आहे, त्यांच्याकडे स्वप्न आहेत, जे त्या स्वप्नांच्या मार्गावर अग्रेसर आहे, जे नेहमी पॉझिटिव्ह भाषा बोलतात, ज्यांच्याशी भेटल्यावर आपली थोडी ना थोडी एनर्जी हाय होते, अशा लोकांच्या सहवासात राहा. चूज युअर कंपनी व्हेरी केअरफुली. आणि म्हणून आम्ही सांगतो की आमचं जे एक लॉ ऑफ अट्रॅक्शन फॅमिली आहे त्यामध्ये जर तुम्ही आला तर तुमचं स्वागत आहे. सदैव अशा परिवाराच्या संपर्कात राहा, ज्याच्यामुळे तुमची एनर्जी सदैव पॉझिटिव्ह राहील, सदैव उसळ्या मारत राहील. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे मेडिटेशन किंवा ध्यानधारणा. लक्षात असू दे, कुठल्याही प्रॉब्लेमसाठी किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या जीवनामध्ये पॉवरफुली काम करण्यासाठी मेडिटेशन इज द बेस्ट टूल. ध्यानधारणेमुळे सगळा ताण तणाव नकारात्मकता सगळी निघून जायला लागते आणि आपण सकारात्मक ऊर्जेने भरायला सुरुवात होते. आपलं शरीर मन चित्त सर्व काही शांत व्हायला सुरुवात होते. परिस्थितीचा जो प्रभाव, जो काही तणाव आपल्या मनावर आलेला आहे, जो काही प्रभाव पडलेला आहे, हळूहळू तो नाहीसा व्हायला सुरुवात होते आणि आपण अधिक चांगल्या गोष्टींची अपेक्षा करायला सुरुवात होतो आणि त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला लागतात. त्यामुळे नियमित ध्यानधारणा करा. सध्या प्रत्येक शहरामध्ये, तुम्ही कोणत्याही शहरात असा, तिथे योग साधनेचे अप्रतिम वर्ग आहेत, ध्यानधारणा शिकवणारे चांगले वर्ग आहेत, चांगले शिक्षक आहेत, जे उत्तम योगासनं शिकवतात, प्राणायाम शिकवतात, ध्यानधारणा शिकवतात. त्यांच्याकडे जा, थोडासा वेळ द्या आणि ध्यानधारणा शिका आणि नियमित प्रॅक्टिस करा. त्यामुळे तुमच्यामध्ये तुमच्या भोवतीचे जे आभामंडल आहे, जो ऑरा आहे तुमच्या भोवती ऊर्जेचा, तो सकारात्मक व्हायला लागेल आणि तो तशाच गोष्टींना तुमच्याकडे अट्रॅक्ट करायला लागेल. सो मेडिटेशन इज मस्ट. जसं आपण तब्येत बरी नसताना डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर एक प्रिस्क्रिप्शन देतात, ही गोळी 2 वेळा घ्या, 3 वेळा घ्या. त्याप्रमाणे मी सांगतो दिवसातून 2 वेळा मेडिटेशन इज मस्ट. तुमचा काही जीवनात प्रॉब्लेम असू दे किंवा नसू दे, कमीत कमी 2 वेळा मेडिटेशन हे केलंच पाहिजे प्रत्येकाने. तुम्ही यंगस्टर असाल तरीही लक्षात ठेवा, वय वर्ष 18-20 आहे, कॉलेजमध्ये आहे, सर आम्हाला काय उपयोग, अजिबात असं म्हणू नका. तुमचं अकॅडमिक लाईफच नाही, पुढचं आयुष्य सुद्धा सुंदर बनवायचं सामर्थ्य या ध्यानधारणेमध्ये आहे. इट इज टू बी डन बाय एव्हरीबडी. आणि पुढचा पॉइंट आहे, सो टू से शेवटचा पॉइंट, की छानपैकी विश्रांती घ्या. विश्रांती म्हणजे झोप असा अर्थ नाही. झोप तर रात्रीची शांती घ्या. दिवसभर काही ना काही व्यापामध्ये राहा, सो दॅट तुम्हाला
आपल्या प्रॉब्लेमचा विसर पडेल, तुमची एनर्जी तिकडे जाता चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागेल, हळूहळू तुमचं माइंड ब्लॉसम व्हायला लागेल आणि त्यामुळे रात्री तुम्हाला शांत झोप लागेल. सो शांत झोप रात्री घ्या, पण त्यासोबत थोडा थोडा आपले छंद जोपासा. तुम्हाला एखादं वाद्य वाजवता येत असेल, गिटार वाजवता येते, तबला वाजवता येते, घरामध्ये वाद्य आहे, थोडा थोडा वेळ तुमचा छंद जोपासा. बागकाम करायचा छंद आहे, सध्या पावसाळी सीझन आहे, छानपैकी आपल्या फुलझाडांची फळझाडांची काळजी घ्या, त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. आणखीन काही तुम्हाला छंद असेल त्या छंदाची काळजी घ्या, पण थोडेसे आपले छंद जोपासा, ज्यामुळे तुमच्या मनाला विश्रांती मिळेल. आणि छानपैकी भोजन करा, छानपैकी रात्री झोप घ्या, ज्याच्यामुळे काय होईल, तुम्ही प्रत्येक दिवशी सकाळी ताजे तवाने उठा. येस. सो सगळे पॉईंट एकदा पुन्हा रिवाइंड करूया. पहिला पॉईंट आहे कृतज्ञतेचा सराव करा, प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. दुसरा आहे आपल्याला कशा प्रकारचा जॉब हवा, कशा प्रकारची नोकरी हवी, याच्याबद्दल एकदम मनामध्ये क्लॅरिटी येऊ दे. तिसरा आहे आपले विचार जे आहेत ते एकदम पॉझिटिव्ह ठेवा. पुढचा पॉईंट आहे आपल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करा, काहीतरी नवीन कौशल्य, नवीन स्किल ग्रॅब करा. पाचवं, ॲफर्मेशन्स करा. दिवसातून 2 वेळा 3 वेळा ॲफर्मेशन्स करा, अत्यंत हाय एनर्जीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये. आता एनर्जी इज द लँग्वेज ऑफ द युनिव्हर्स. या युनिव्हर्सला एनर्जीची भाषा कळते. समजा हेच सेशन मी लो एनर्जीमध्ये घ्यायला लागलो, म्हणजे मी असं म्हटलं ॲफर्मेशन्स बनवा आणि दिवसातून 2-3 वेळा ॲफर्मेशन्स करा, त्यामुळे तुमची ऊर्जा पॉझिटिव्ह होईल. सी कसं वाटतंय? लो एनर्जी तुम्हालाच आवडत नाही तर परमेश्वराला किंवा युनिव्हर्सला ही एनर्जी कशी काय आवडेल? सो आपली ॲफर्मेशन्स एकदम उत्साही वातावरणामध्ये, एकदम पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये आपली ॲफर्मेशन्स उच्चारण करा. पुढचा आहे व्हिज्युअलाइज करा. ॲफर्मेशनच्याही पुढचा भाग. आणि या 2 गोष्टी शिकायच्या असतील तर आमच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या फ्री वर्कशॉपमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आमचा एक मोठा परिवार आहे, त्यामध्ये तुम्ही येऊ शकता. रोज आमच्यासोबत लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिस करू शकता. त्याच्या सगळ्या लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या अवश्य पहा. पुढचा पॉईंट आहे आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह लोकांची कंपनी ठेवा. थोडेसे मित्र असू देत, पण ते अत्यंत पॉझिटिव्ह असू देत. व्हॉटेवर 8वा पॉईंट आहे, पुढचा पॉईंट आहे ध्यान धरा, नियमित मेडिटेशन करा. आणि शेवटचा पॉईंट आहे विश्रांती घ्या. लक्षात असू दे, लॉ ऑफ अट्रॅक्शन हा प्रत्येक क्षणी आपल्या जीवनामध्ये काम करतच असतो. आपल्या जीवनामध्ये जे काही घडतंय ते आपण अट्रॅक्ट करत असतो, पण ते चांगलं असेल का वाईट असेल, मनासारखं असेल का मनाविरुद्ध असेल, इट डिपेंड्स ऑन अवर थॉट अँड फिलिंग्स. आपले विचार, आपल्या भावना पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह घटना आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. आपले विचार, आपल्या भावना निगेटिव्ह असतील तर निगेटिव्ह घटना आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. त्यामुळे आपल्या विचारांवर, भावनांवर कंट्रोल ठेवा, आपली व्हायब्रेशन्स अपग्रेड करा आणि सुंदर सुंदर गोष्टी जीवनामध्ये अट्रॅक्ट करा. माझ्या माहितीमध्ये, ओळखीमध्ये अनेक लोकांना मी जेव्हा जॉब गेले होते तेव्हा ह्या प्रकारे ॲडवाइस केलेलं आहे. आणि मी आता आय हॅव लॉस्ट काउंट, मी संख्या विसरलेलो आहे. इतक्या अगणित लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फायदा झाला आणि उत्कृष्ट जॉब मिळाला. असे काही लोक होते की नोकरी आहे पण नावापुरती आहे, त्याच्यामध्ये काहीच होत नाहीये आमचं, केवळ बेअर मिनिमम जीवन चालू आहे आणि गेले 3 वर्ष खटपट करतोय, मला नवीन जॉबच ऑफर येत नाहीये, आमच्या फील्डमध्ये नोकऱ्याच नाहीयेत, त्यामुळे आहे ती नोकरीत बॉस मला एक्सप्लॉइट करतोय. अशा सिच्युएशन मधल्या लोकांना सुद्धा उत्कृष्ट पगाराच्या नोकऱ्या मिळाल्यात आणि मिरेकलसली चमत्कार सदृश नोकऱ्या मिळाल्यात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही तो लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा प्रकारे यूज करता, तुम्ही किती ताकदीने तो लॉ यूज करता. सो हा व्हिडिओ इथेच संपला. पुन्हा भेटूया एका नवीन सेशनमध्ये, नवीन विषय घेऊन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर अवश्य छान कॉमेंट करा, लाईक करा, आपल्या प्रियजनांना शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.